राज्यभरासह कोल्हापुरातही प्रचाराचा धुरोळा पडला आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच कोल्हापुरातील काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 12 मधील एक महिला उमेदवार सध्या चर्चेत आहे. त्या म्हणजे कशा? खरं तर गीतांजली हवलदार ही 9 महिन्याची गर्भवती असून महानगरपालिकेची निवडणूक त्या लढवत आहेत. इतर उमेदवाराप्रमाणेच त्या पूर्ण प्रभाग पायी चालत घरी जात आहे, घरोघरी प्रचार करत आहे. आई होणं हे जास्त महत्वाचं आहे, तसं कोल्हापूरकरांचाही विकासही महत्वाचा आहे. म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे, असे गीतांजली हवलदार यांनी बोलताना सांगितले. नमस्कार, माझं नाव गीतांजली महेश हवलदार. मी प्रभाग क्रमांक 18 ची उमेदवार आहे. आज मी प्रचार करत आहे तो म्हणजे आपल्या भागाचा विकास होण्यासाठी. आज 9 महिन्यांची प्रेग्नंट आहे. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न येतात. काही लोक मला बोलून दाखवतात, काही लोक काळजी करून पण दाखवतात. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक महिलेला एक आव्हान आहे. आज मी 9 महिन्याची प्रेग्नंट असताना आपला कोल्हापूर भाग विकास होण्यासाठी जर उतरत आहे, तर तुम्ही एक मतदान करून आपला भाग सुधरवू शकता. 1500 रुपयेचे जे चालू आहेत की लाडक्या बहिणीचे, हे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मला वाटत नाहीत की ते आपल्या उपयोगात पडतील. आपल्याला साहेबांचा हात हवा आहे. जे आपले मायबाप आहेत तेच आपल्या भागाचा विकास करू शकतात. आणि मी माझे 4 म्हणजे माझ्या प्रभागात अजून 3 उमेदवार आहेत. त्यांचंही सहकार्य मला खूप लाभतं. अरुणाताई असतील, सर्जेराव दादा असतील आणि गोपाल शेट्टे साहेब असतील. ते आम्ही चौघांनी जसं म्हणजे साहेबांनी जसं नियोजन केलं आहे आपल्या कोल्हापूरचं कसा विकास व्हावा, असं आम्ही चौघांनी सुद्धा नियोजन करून ठेवलं आहे. ते त्या आपली निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला येत्या 5 वर्षात दिसून येईल. कशा पद्धतीने तुम्ही प्रभाग मोठे आहेत, त्या परिस्थितीत हां, प्रभाग खूप मोठा आहे. मी माझा जन्म पन्हाळा तालुक्यात कनेरी कोतुली गावात झालेला आहे, मसाई पठाराच्या खाली. त्यामुळं मी अशी घट्ट आहे की मी सगळा प्रभाग चालतच फिरते, कारण की मला प्रत्येकाच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. कारण मी पण त्यांच्यातलीच एक महिला आहे. दररोजचा कचरा म्हणा, रस्ते म्हणा, गटारी म्हणा, सगळाच भाग मी बघत आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा किंवा महिलांसाठी काम काहीतरी असायला हवं, ह्यासाठी मी चालतच जाते. कारण की प्रत्येकाची समस्या ही समोर गेल्याशिवाय समजत नाही. मला गाडीत बसून लोकांच्या समस्या सोडवायच्या नाहीत, तर त्यांच्या बरोबर जाऊन मला सोडवायच्या आहेत. ते त्या 5 वर्षात तुम्हाला सगळ्यांना दिसून येतील. प्रभागात फिरत असताना कशा प्रतिक्रिया महिलांच्या असतात? आता गेली 10 वर्ष झालं निवडणुकीचं आपण सगळेजण बघतच आहे की काय अवस्था आहे. म्हणजे ज्यांनी सत्तेत असताना की आपलं काहीच काम केलेलं नाही. त्यामुळं प्रत्येक महिलांचं मत आहे की आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार. तुम्ही प्रेग्नंट हां, मी अशा परिस्थितीत आपलं कोल्हापूर म्हटलं की सगळं समजूनच जातं की मला अजूनपर्यंत कोणी असं वेगळं भेटलं नाही. सगळेजण काळजी करणारेच लोक भेटलेले आहेत. प्रत्येकजण मला लगेच खुर्ची आणून देतं, पाणी असेल, लिंबू सरबत वगैरे हे सगळं आणून देतं. आणि त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे की तू जास्त काही फिरू नकोस, आम्ही आहे तुझ्या पाठीशी, असं आपलं कोल्हापूरमधून तरी मत आलेलं आहे. मी महेश लालासो हवलदार. माझे मिसेस 18 या प्रभागातून उभारलेले आहे उमेदवारीसाठी, गीतांजली महेश हवलदार. माझी आता महिलेची 8व्या महिन्याची डिलिव्हरीचं जे असून सुद्धा देखील बंटी साहेबांनी आम्हाला उमेदवारी ही डिक्लेअर केलेली आहे. डिक्लेअर करण्यापाठी बंटी साहेबांचा फार मोठा मोलाचा हात आहे. आमच्या म्हणजे आशीर्वाद देखील म्हणजे त्यांनी हे करून जे आज माझ्या मिसेसला 8 महिन्याची प्रेग्नेंट असताना देखील जे उमेदवारी मिळालेलं आहे, त्या उमेदवारी मिळण्यापाठीमागं की जेणेकरून जे बाबा आमच्या भागातील जे समस्या आहेत किंवा ज्या महिलांच्या ज्या पूर्णपणे, कारण की गेले कित्येक वर्ष ती बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हे जे काम चालू केलेलं आहे, त्या कामाच्या आढावा ह्याच्यात की बाबा जेणेकरून ती लोकांचे प्रश्न सोडवेल, त्या दृष्टिकोनातून आम्हाला ती म्हणजे मिसेसला माझ्या उमेदवारी मिळालेली आहे. त्या अनुषंगानं आम्हाला बंटी साहेबांनी उमेदवारी काय नेमक्या तुमच्या समस्या भागातल्या आहेत त्या मांडतायत आणि गरोदर असताना देखील प्रचारामध्ये सक्रिय आहेत, काळजी कशी घेतात? काळजी म्हणजे फार लोकांचा भरपूर सपोर्ट आहे की आमच्या घरच्यांच्या पेक्षाही बाहेर ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रचाराला जातोय
ते लोक फार त्यांची म्हणजे काळजी घेत आहेत. बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदललेला आहे की जे बाबा एक महिला गरोदर असताना देखील बंटी साहेबांनी एवढा ते विश्वास ठेवलेला आहे. त्या विश्वासाला लोक म्हणजे हे ठेवून की माझी ज्या मेसेज ज्या दारात जाईल ती लोक जी काळजी घेतात ती बघून एवढं फार म्हणजे हे होतं, आनंद होतोय की लोकांना देखील त्याचा अभिमान आहे की बाबा 8 महिन्याची प्रेग्नेंट असताना देखील आपल्या भागात एक उमेदवार उभारलेला आहे आणि त्या उमेदवाराची ऊर्जा बघून किंवा तिचे जे पळण्याची क्षमता बघून लोकही तिला फार सपोर्ट करत आहेत, फार तिची काळजी घेत आहेत.